च्या मुख्य खेळाडूंचा फॉर्म नाहीये. जतीन इन फॉर्म मध्ये आहेत, संदीप इन फॉर्म मध्ये आहेत, मात्र तुमच्या गुणवत्तेला साजेसा खेळ झालेला नाहीये. इतर खेळाडूंकडून ही साथ लाभलेली नाहीये. नक्कीच गणेश तर रमेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर असं समजतंय की गेल्या वर्षी हा गोलंदाज अतिशय फॉर्म मध्ये होता. चला घाई करा, वेळ जास्त घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजतंय. MI संघ 4 सामने पराभूत, RS संघ 1 विन 2 पराभव, भूमी डेव्हलपर 3 विनर 3 संघ सामना जिंकलेले आहेत सर्वात इन फॉर्म मध्ये. त्यानंतर MK संघ सुद्धा 3 सामने जिंकलेला आहे. मात्रे वॉरियर्स 2 सामने जिंकलेला आहे. बघूया रमेश, पहिला चेंडू, परत सुरुवात तशीच होते. MI संघ फलंदाजी करताना रमेश गोलंदाजी मागावर एक सिनियर गोलंदाज, मात्र गोलंदाजी तितकीच चांगली करतोय संदीप यांच्या समोर. बॅची कडा घेतलेली आहे. लिडिंग एज शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. यतेश म्हात्रे संघ मालक आहेत, एसटी रक्षक सुद्धा आहेत, एक विस्फोटक फलंदाज सुद्धा आहेत. जतीन मडवी आणि संदीप आपणासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांचे हॅट्रिक साधता तर जयेश दादू भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जतीन याने याआधी 2 षटकार पेश केले होते लगातार. हॅट्रिक खेचताना विचार दिसतोय षटकार पेश करण्याचा. रेडी होतोय रमेश, एक अनुभवी गोलंदाज आहे. बापरे, अरे, आणि हा नो चेंडू आहे. पवित्रा बदलला होता, पॉपिन क्रीजच्या बाहेर चेंडू आणि फ्रीट असेल. बघा पवित्रा बदलला फलंदाजाने आणि गोलंदाजाला सुद्धा समजलं नाही की चेंडू नक्की टाकू कुठे, दिला बाहेर टाकून. बचने का ये तरीका नाही है. गोलंदाज सुवर्ण संधी, हॅट्रिक साधताय तर जयेश दादू भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपये. आणि आता मात्र मोठा फटका येतो. क्षेत्ररक्षक आहे, फ्रीट आहे. क्षेत्ररक्षक विसरले नव्हते, प्रेक्षक वर्ग विसरला होता. फ्रीट आहे मात्र क्षेत्ररक्षक विसरले नव्हते आणि लगेच फेकी केली. एकच धावसंख्या फक्त 3. 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या धावपळकार आहेत 3. रमेश नक्कीच फ्रीट असो कुठलाही चेंडू असो चांगल्या रीतीने हाताळत आहेत. फरक पडत नाही त्यांच्यावर नो चेंडू असला तरी. बघा चांगला प्रयत्न केला होता एसटी रक्षकाने, मात्र झेल होता का बघूया पंच काय सांगतील. हो, बॅटला स्पर्श करून गेला होता चेंडू. दुसऱ्या जायला प्रयत्न, डेंजर आहे ना जतीन. आणि हे बघा तुमच्या हलगर्जीपणाचा हा परिणाम आहे. कशा रीतीने चोरली धाव. एक गाफील राहू नका, शत्रूला पुढे जाण्याची संधी देऊ नका. आणि हाच उदाहरण दिसते याच्यातून. तुम्ही गाफील राहिले आणि इथे गनिमी काव्याने 2 धावा पूर्ण केल्या. याला छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती म्हणतात. शत्रूला गाफील ठेवायचं आणि गनिमी काव्याने आपण लढायचं. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाही. सिनियर खेळाडू ते क्षेत्ररक्षक करक आहेत. अनिल म्हात्रे पुन्हा एकदा 3 रन आणि बाद.
पुन्हा पुन्हा तुम्ही तीच रणनीती अवलंबू शकत नाही. शत्रूला तुम्ही सावध केलं होतं आणि एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जतीन सारखा मोहरा गारद झालेला आहे स्वस्तात. रवींद्र जडेजाच्या अंदाजाने थेट हिट केलं होतं यष्ट्यांना आणि जतीनला मात्र भांबरे सरांनी लगेच सांगितलं की नाही तू बाद आहेस. ऋतिक येतोय नवीन फलंदाज. जतीन बाद झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 5. यश आमच्याशी जोडले गेले आहेत. यश इंजुरी असल्या कारणाने खेळू शकले नाही. एक चांगले क्रिकेटपटू आहेत ते. तर स्वादिष्ट चविष्ट अशा भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला भोजन करायचं असेल तर ते भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते, शेवट होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 1-6. जर हा सामना तुम्ही जिंकत नाही MI लाईफस्टाईल तर आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील ही प्रीमियर लीग. 5 लगातार पराभव पदरी येतील. व्हाईट वॉश म्हणावं लागेल याला. ऋतिक पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही 3 षटकार लगातार खेचले तर काल्याचा कीर्तन ग्रुप यांच्याकडून तुम्हाला ज्या हॉटेलमध्ये जाल त्या हॉटेलमध्ये फुल क्रिस्पी मिळेल. अतुल भोईर संघाचे कर्णधार. तुम्ही जर हॅट्रिक साधली तर जयेश दादू भोईर यांच्याकडून तब्बल 2000 षटकारांची हॅट्रिक खेचली तर चौकारांच्या हॅट्रिकला 1000. ऋतिक आपण जर 3 षटकार लगावले तर दीप इंटरप्राइजेस दिग्वी इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 500 रुपये म्हणजे बक्षिसांचा वर्षा होते दोन्ही फलंदाजांवर. चाहते बघा या खेळाडूंचे किती आहेत. अतुल भोईरचे चाहते तर लाखोच्या संख्येत असतील. एक जरी त्यांनी षटकार मारला ना तर इंस्टावर त्यांचे हजारो फॉलोअर्स वाढतील. मात्र तो षटकार मारण्यासाठी तुम्हाला ते क्षणचित्र टिपावे लागतील. तो क्षण आणावा लागेल आणि इंस्टा, ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुकवर उजव्या अष्टीच्या बाहेर कदाचित धसका घेतला गोलंदाजाने. गोलंदाज जर आपण बघितलं तर हितेश सर स्वभाव आपण बघितला तर शांत, संयमी, एक आदर्श विद्यार्थी आणि क्रिकेटमध्ये सुद्धा कधीच ते आपल्याला ॲग्रेसिव्ह होताना पाहायला मिळणार नाही. तेच तर्रार हितेश भोईर. आता मात्र मोठा फटका येतोय का पहिला षटकार. नक्कीच प्रेक्षक बनेल दर्शक. क्षणचित्रामध्ये फक्त त्या क्षेत्ररक्षकाने प्रेक्षकाची भूमिका घेतली, दर्शकाची भूमिका घेतली, बघत राहिला चेंडूकडे. या चेंडूवर जर षटकार येतोय यश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 13. अतुल भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला भावेश पाटील कडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अतुल तुमच्यासाठी. आपल्या लाडक्या मेवण्याला प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपये. मित्राकडून हॉटेलमध्ये पार्टी. यशकडून हॅट्रिकला 500 म्हणजे बरेचसे बक्षिसे लागलेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑफ पूल गेला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काहो करणे सीमारेषेबाहेर चौकार.
मध्ये पाहायला मिळाले तिथे 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना कुठेच संधी नाही. पुन्हा एकदा इथे आता मात्र अतिशय लाजवाब फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. तर या षटकाराने मात्र 23 धावा ऋतिक याने जो षटकार पेश केला त्याच्यासाठी दिग्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यश पाटील यांच्याकडून 200 रुपये तिथे जमा झालेले आहेत मानधन ऋतिकसाठी. मात्र अतुलला स्ट्राईक कधी येईल त्याचे चाहते वाट बघत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून त्याचे कितीतरी फॅन सामना पाहत आहेत. मात्र कर्णधार अतुलला स्ट्राईक अजूनपर्यंत येत नाही. एकही चेंडू खेळला नाही अतुल भोईर. हितेश 2 षटकार या षटकामध्ये गेलेले आहेत आतापर्यंत. हो तेच तर चेंडू, अशी गोलंदाजी होणे गरजेचं होतं हितेश कडून. मात्र समोर फलंदाज आहे ऋतिक सारखा आणि त्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं म्हणजे नक्कीच अग्निपरीक्षा असेल. आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये कुठेतरी अपयशी झाल्यानंतर शेवटी यश संपादन केलं हितेश सारख्या नवख्या गोलंदाजाने. 2 षटकाची समाप्ती. 11.50च्या सरासरीने 23 धावा झालेल्या आहेत. शेवटचा षटक शेष. 6 चेंडू आणि अतुल भोईर ऑन स्ट्राईक. त्यांचे भाऊजी काय नाव भावेश यांच्याकडून तब्बल 500 रुपये प्रत्येक षटकाराला आणि षटकारांची हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये. जयेश दादू भोईर यांच्याकडून 500 रुपये. अतुल तुमच्यासाठी खूप साऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा तुमच्या सोबत आहेत. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर प्रमाणे त्यांची स्टाईल फलंदाजीची हातामध्ये ग्लोव्ज सुद्धा परिधान केलेले आहेत. पवित्रा बघितला तर आक्रमक फलंदाजाचा. समोर असेल त्याचा गोलंदाज सुमित म्हात्रे. कर्णधार अतुल. 4 सामने लगातार पराभव. कुठल्याच कर्णधाराला अपेक्षित नाही की माझा संघ 5 सामन्यामध्ये पराभूत व्हावा. ही लीग तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील हरले तर, कारण 5 पराभव म्हणजे खूप नामुष्कीची गोष्ट आहे. व्हाईट वॉश, सफेद धुलाई. चला घाई करा. शेवट जर गोड करायचा असेल तर या सामन्यात तुम्हाला विजय संपादन करावाच लागेल. कर्णधार तुमची समजा संघाची जी थोडीफार प्रतिष्ठा आहे ती आता तुमच्या हातात आहे. यानंतर लगेच नाणेफेकीसाठी तयार राहायचे संघ. MK वर्सेस RS. MK एंटरप्राइजेस इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू नॉन स्टॉप थर्डमॅन सीमारेषे बाहेर चौकार. MK एंटरप्राइजेस आणि RS एंटरप्राइजेस. संतोष बापू म्हात्रे, रुपेश गुरुनाथ गरत. आपले संघ तयार ठेवा. संघ कर्णधार ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक ठेवायची आहे ऋतिक पाटीलकडे. तर बघा मित्रांनो, आम्हाला सूत्रांकडून असं समजलंय की हा जो संघ आहे MI लाईफस्टाईल, हा संघ गेल्या वर्षी या संघाला कोणीच पराभव करू शकला नव्हता अंतिम फेरीपर्यंत. भले अंतिम फेरीत ते पराभूत झाले, मात्र लगातार 4 सामने जिंकून ते अंतिम फेरीत पोहोचले होते. यावर्षी मात्र त्यांचा फॉर्म पूर्णपणे. आता मात्र खराब चेंडू लॉंग लेग सीमा रेषे बाहेर.
34 34 खराब चेंडू आणि योग्य नसते आणि स्ट्राईक त्यासाठी ऋतिकने आपल्याकडे ठेवली होती. ऋतिककडे क्षमता आहे ती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे चेंडू. शपल क्रॉस झाला तर एकाने चेंडू सीमा पार जाईल नाही. क्षेत्ररक्षक आहे तेथे. असं वाटलं होतं की गॅप मधून चेंडू सीमा पार जाईल की काय, मात्र त्याचे क्षेत्ररक्षक आहेत ज्येष्ठ खेळाडू अनिल म्हात्रे. धावसंख्या 36. आतापर्यंत 12ची सरासरी गाठलेली. या चेंडूवर बघूया सरासरी वाढवण्याची संधी आहे. 2 चेंडू आहेत अजूनपर्यंत. शेवटचा सामना जर शेवट गोड करायचा असेल तर नक्कीच हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल, कारण तुमच्या समोरचा आहे एक बलाढ्य संघ MK म्हात्रे वॉरियर्स. म्हात्रे वॉरियर्स हा संघ इन फॉर्म मध्ये आहे. नक्कीच लगातार 2 सामने जिंकलेला आहे हा संघ. या षटकातील अंतिम चेंडू सुमित म्हात्रे क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या उभारून दिलेली आहे. आता फक्त त्यांची जी प्रतिष्ठा असेल ती गोलंदाजांवर अवलंबून असेल. गोलंदाजांना वाचवायची आहे आपली प्रतिष्ठा. 5वा पराभव होण्यापासून नक्कीच ते रोखतील. नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघ. MK एंटरप्राइजेस आणि प्रतिस्पर्धी असेल RS एंटरप्राइजेस. MK संघाचे मालक आहे केशव शिवराम पाटील, मनोहर प्रभाकर पाटील आणि RS एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक संतोष बापू म्हात्रे, रुपेश गुरुनाथ घरत आणि प्रभाकर पाटील. धावसंख्या पोचलेली आहे ती 41 धावांचं आव्हान असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. दुसऱ्या इनिंगची सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण नाणेफेक करून घेणार आहोत. स्वतः सरपंच साहेब आहेत. शिक्क्याची आपण ओळख करूया. आम्ही कोपरकर. दुसऱ्या बाजूला कोपर प्रीमियर लीग 2024. तर RS एंटरप्राइजेस आणि MK एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये नाणेफेक होत आहे. सरपंच साहेब स्वतः खेळाडू आहेत, इथे अतिथी म्हणून नाणेफेक करतील. आम्ही कोपरकर. तर नाणेफेक आपण जिंकलेले, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅट फर्स्ट. पाहुण्यांना विनंती असेल की आपण त्याला असं नसतं व्हायचं आहे. फक्त त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे. चला बेस्ट ऑफ लक द्यायचं आहे. तर आपण सकाळपासून बघतो सर्वांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तुम्ही फलंदाजी घेतलाय एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाणारा निर्णय. फक्त हा निर्णय का घेतलाय त्याचं कारण सांगायचंय. काय नाही, आमचे बॉलर कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. RS एंटरप्राइजेस संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघाने गोलंदाजी करायचे. चला तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. समालोचन कक्षाकडे वळूया. तिथे सज्ज आहेत कलेरामजी केनी. खूप खूप धन्यवाद योगेश चिकणे सर. आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण 4था सामना
तिसरा सामना मैदानातून पाहतोय. चौथ्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि आर्यस एंटरप्राइजेस विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य आहे. मात्रे वॉरियर्स संघासमोर. नक्कीच अनिल म्हात्रे आणि हितेश भोईर. चला शतरक्षण लावून घ्या लगेच. MI लाईफस्टाईल गोलंदाज KPL 2024 चा पर्व दुसरा आपण पाहतोय. चला चला स्पीडअप करा. अजूनही आपल्याला साखळी सामन्यातील यानंतरचे 3 सामने खेळवायचे आहेत. हा 12वा सामना मैदानातून सुरू आहे. अजून 3 सामने खेळल्यानंतर आपल्या समोर KPLचा सुपर 4चा रिझल्ट येणार आहे. चला सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जतीन मडवी चला म्हात्रे सर संदीप पाटील सर खेळवणं आपण सूचना करा लगेच. बघा 10:35 आपण पहिला चेंडू टाकलाय आणि 12:20 झालेली आहेत. अजून 3 सामने संपत नाही आहेत. 3 ओव्हरचे सामने आहेत. भरपूर वेळ घेतात खेळाडू. गोलंदाज सुनील 18 चेंडू मध्ये 41 धावांचं लक्ष्य आहे. अनिल म्हात्रेनं काल चांगली फलंदाजी केलेली आहे. उगा इथे MI KPLचा 5वा सामना खेळतोय. नक्कीच पहिला विजय नोंदवण्याची संधी चालून आलेली आहे. मात्र म्हात्रे वॉरियर्स संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गेम ऑन. चला चला जतीन मडवी सामना सुरू करा आपण. सुनील पहिला चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्पंच केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडू टोकला अनिल म्हात्रेनं चौकार. चांगला फटका आपण पाहिला. अगदी चेंडूची लाईन लवकर ओळखली होती. थोडस वेट केलं आणि अगदी चेंडूला डीप स्लीपर कव्हर शिमारीच्या दिशेनं पाठवला होता 4 धावांसाठी. इथे अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 6. 41 धावांचं लक्ष्य आहे 18 चेंडू मध्ये. म्हात्रे वॉरियर्स यतीश म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोपार आणि विनायक म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. म्हात्रे वॉरियर्स आणि इथे फटका उडवलाय अप्रतिम. अनिल म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला धमाकेदार षटकार. धावसंख्या 12. त्यानंतर आपण पाहतोय MI लाईफस्टाईल सुनील गोरखनाथ पाटील, संतोष गोरखनाथ पाटील आणि संदीप गोरखनाथ पाटील या 3 बंधूंचा हा संघ आपण पाहतोय. MI लाईफस्टाईल 2024 या दुसऱ्या पर्वामध्ये MIच्या खेळाडूंनी कुठेतरी कामगिरी खराब केलेली आहे
सलग 4 सामने गमावलेत. 5व्या सामन्यातून धावसंख्या चांगली उभारलेली आहे. मात्र गोलंदाजी करताना त्या 41 धावा या संघाकडून डिफेंड केल्या जातील का? 3 मध्ये 12. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये. चेंडू चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जतीन मडवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू 13 धावा आणि या 13च्या 13 धावा अनिल म्हात्रेच्या बॅटमधून आलेले आहेत. बघूया हितेश भोईर. सरासरी आपण पाहिली तर 13.66. नक्कीच जवळजवळ 14ची सरासरी आहे. बघूया हितेश भोईरीसाठी. सुनील पाटील. भरपूर शपल क्रॉस झालेत. डॉट बॉल आणि अगदी आमचे पंच सुनील म्हात्रे काहीतरी सूचना फलंदाज हितेश भोईरीसाठी घेऊन आलेले आहेत. अगदी बरोबर आहे. शेवटचा 1 चेंडू सुनील यांचा पहिला गोलंदाजीतील शिल्लक आहे. पाच चेंडू मध्ये 13 आलेत. इथे अगदी चांगली लाईन आणली आणि फलंदाज हितेश भोईर आउट. ना अगदी निशाणा साधला आणि हितेश भोईरला बाद केलेला आहे. नवीन फलंदाज सुमित म्हात्रे. सुमित म्हात्रे आणि अनिल म्हात्रे ही बाप बेटा जोडी आहे. बघूया उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी 2 ओव्हरमध्ये आलेली आहे. यानंतरचा पुढील सामना असेल RS एंटरप्राइजेस आणि MK एंटरप्राइजेस. क्या बात आहे. चांगला सामना असेल. चला चला वेल कमी घ्या MI. चला चला फास्ट केला मित्रांनो. बघा 10 वाजून 35 मिनिटांनी आपण दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकलाय. अजून तिसरा सामना संपत नाहीये. फक्त 3 ओव्हरचे सामने आहेत. नक्कीच मी कौतुक करेन सँडी पाटील, त्यानंतर मनोहर मडवे असतील, अनिल म्हात्रे, रोहित म्हात्रे, ऑल KPL कमिटी की त्यांनी 3 ओव्हरचे सामने ठेवले आहेत. कारण की खेळाडू भरपूर वेळ घेत आहेत. बघा 3 ओव्हरचे सामने आहेत तरी सकाळपासून आपले 3 सामने अजूनही संपत नाहीयेत. 12 चेंडू मध्ये 28. अगदी सेफ फटका केले. दुसरीसाठी सुमितनं नकार दिलाय. शॉर्ट मिड विकेट रिजन मधून स्वतः गोलंदाज कोण आहे? गोलंदाज कोण आहे? ऋतिक पाटील. अकरा चेंडू आणि 27. मात्र वॉरियर्स 3 की मात्र MI 1. चला ऋतिक फुलटॉस. जबरदस्त फटका. चेंडूला पाठवला डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस.
या स्पर्धेमध्ये भीमर चेंडू भरपूर टाकले गेलेले आहेत. आता या 7 धावींनी ऋतिका मात्रेनं आपल्या संघाला विजयाची चाहूल लावून दिलेली आहे. 21 झालेत. आता 20 ची गरज. 11 चेंडू मध्ये 20. इथे देखील एक चाबूक फटका. चेंडूला पाठवला लॉंग लेग आणि फाईन लेग रिझनच्या बाहेर षटकारासाठी. नक्कीच अगदी अनिल म्हात्रे यांचे चिरंजीव सुमित म्हात्रे बरसलाय. धावसंख्या 27. 10 चेंडू मध्ये 14. या ओव्हरमध्ये अजून 1-2 मोठे फटके सुमित म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळतील का, की मात्र ऋतिक पाटील पलटवार करेल, बघूया. जतीन मडवी नाराज आहे. कालपासून डोक्याला हात लावतोय. इथे चांगला चेंडू, गती चांगली होती, वेगवान चेंडू हाताळलाय. कांद्याचा पुरेपूर वापर. डॉट बॉल. 9 चेंडू आणि 14 धावा. हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील MI लाईफस्टाईल संघासाठी. संघाचं नाव अगदी चांगलं आहे, MI लाईफस्टाईल. फुलटॉस. चेंडूला अगदी लॉंग ऑनला पाठवलं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. नक्कीच या ओव्हरमध्ये ऋतिकनं आतापर्यंत धावा खर्च केलेत 18. 4 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केलेत. ऋतिकवर विश्वास दाखवला, मात्र त्या विश्वासाला कुठेतरी त्यांनी अविश्वास ठरवलाय. 8 चेंडू 10 धावा. सुमित म्हात्रे. एका बाजूला आपण पाहतोय अनिल म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सुमित म्हात्रे. चांगला चेंडू. अगदी चेंडूला सेफ केले तर बॅक टू द बॉलर. एक सिंगल. दुसरीसाठी अनिल म्हात्रे आपल्या घरामध्ये सुखरूप. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3. 33. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 धावा विजयापासून दूर. म्हात्रे वॉरियर्स. काल पहिला सामना अगदी पराभूत झाले होते, मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक. चांगला फटका. अगदी इथे उडवलाय चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या ओव्हर मधला 3रा धमाकेदार षटकार. धावसंख्या 39. आता विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 6. 26 धावा टोटल या ओव्हर मध्ये ऋतिक पाटीलनं खर्च केले आहेत. अतिशय खराब कामगिरी MI संघाची राहिलेली आहे. गोलंदाज सचिन. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा MI. वैयक्तिक 24 वर सुमित म्हात्रे. ऋतिकनं 26 धावा दिल्या आणि 14 वर वैयक्तिक अनिल म्हात्रे. दोन्ही अगदी बाप बेटा आहेत. अनिल म्हात्रेंचे चिरंजीव सुमित म्हात्रेने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. 6 चेंडू 2 धावा.
आणि हा चेंडू अगदी चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. स्क्रीनवर एमआय संघाला आता 2025 साठी आपण शुभेच्छा देऊया. कारण की या स्पर्धेमध्ये त्यांनी 5 सामन्यातून 5 सामने गमाविलेत, तरी मात्र चेहऱ्यावर स्मित हास्य. हाच खरा कोपर प्रेमेलचा विजय आहे. क्या बात आहे. आणि या सामन्याचा सामना